वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स ऊप्स. सो गाईज, आय नो मी खूप दिवसांनी असं व्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी. सो खूप जणांनी मला इंस्टावर DMs केलेले की दीदी तू कुठे आहेस, एंगेजमेंट नंतर तुझा एकही व्लॉग असा सिट डाऊन व्लॉग किंवा तुझा होल व्लॉग आलाच नाही आहे. सो येस, आय एम बॅक. बट गाईज, एक बॅड न्यूजसुद्धा आहे आणि एक गुड न्यूजसुद्धा आहे. सो गाईज, पहिले तुम्हाला मी गुड न्यूज सांगते. सो गुड न्यूज अशी आहे की आम्ही 3 BHK घेतलेला आहे. बॅड न्यूज ही आहे की आम्ही हे घर सोडून त्या 3 BHKमध्ये राहायला जाणार आहोत. सो ऑफकोर्स वाईट वाटणारच, बिकॉज आम्ही खूप लहान होतो तेव्हा मी ह्या बेडरूममध्ये एंटर केलं. सो मी 8th स्टँडर्डला असेल तेव्हा मी ह्या घरी आली आहे. आणि फर्स्ट म्हणजे आमचं पहिले आम्ही आशापुरी नगरला राहायचो, पनवेलमध्येच. तिथे मी तिथे जन्म झाला माझा तिथे. आणि त्यानंतर मग मी 8th स्टँडर्डला जेव्हा होती तेव्हा मी ह्या घरी शिफ्ट झाली या 2 BHK प्लस टेरेसमध्ये. आणि आत्ता वयाच्या 27व्या वर्षी माझी आता एंगेजमेंटसुद्धा झाली. आता 7-8 महिन्यामध्ये माझं लग्नसुद्धा होणार. आणि आत्ता मी हे घर सोडून एका 3 BHK फ्लॅटमध्ये मूव्ह होते मम्मी पप्पांच्या घरी. सो माझ्यासाठी एक गुड न्यूजसुद्धा आहे की मम्मी पप्पांनी 3 BHK फ्लॅट घेतला आहे. सो एक गुड न्यूजसुद्धा आहे. बट एक बॅड न्यूज म्हणजे या बेडरूममधल्या या घरामधल्या मेमरीज खूप आहेत. म्हणजे लहानाची मोठी म्हणता येईल किंवा माझं टीनेज जे स्टार्ट झालं ते ह्या घरातून. आणि खरंच खूप मिस करणार आहे मी माझ्या ह्या बेडरूमला जास्त करून. बिकॉज मी जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केली तेव्हा ह्याच बेडरूममधून मला वाटतं ह्याच बॅकग्राऊंडमधून स्टार्ट केलं. आणि त्यानंतर मग माझं हे बॅकग्राऊंड होतं जे टेडी बेअर्स आणि हे होतं. आता सगळं अस्ताव्यस्त आहे. मेकअप वॅनिटी माझी पूर्ण खाली झालेली आहे. तुम्हाला मी दाखवेन स्क्रीन. माझं पूर्ण वॉर्डरोबसुद्धा मी खाली केलं आहे. सो हे असं काही आहे आता स्टेटस. सो आमची शिफ्टिंग चालू आहे, तुम्हाला मी दाखवेल काही फुटेजमध्ये. सो आम्ही पूर्ण असं भरून ठेवलं आहे सगळं. जस्ट आम्हाला शिफ्ट करायचं रात्री. बट मम्मीला म्हटलं की मम्मी माझी ही ह्या घरातली लास्ट व्हिडिओ मी शूट करते. बिकॉज माझ्याकडे आलं आहे खूप सारे मेशोचं पार्सल. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, अजून खूप आहेत. सो हे सगळं मी म्हटलं की मम्मी मला ह्याच घरात एक लास्टचा व्लॉग करायचा आहे. अँड येस, आय एम एक्सायटेड बिकॉज त्या घरी नवीन बेडरूम, नवीन तुम्हाला बॅकड्रॉप माझा बघायला मिळणारच आहे. बट एक मी मिस करते की माझं ना हे बॅकग्राऊंड मला खूप आवडायचं. व्हिडिओमध्ये असं खूप छान वाटायचं. माहिती नाही त्या बेडरूममध्ये त्या घरात कसं वाटेल. बट मी ॲक्च्युली हे बेडरूम सगळं हाताने माझ्या सजवलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे स्टिकर्स जे तुम्हाला दिसत आहेत, हे स्टिकर्स मी माझ्या हाताने लावलेत. त्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये दीदी आणि मी मिळून सगळं हे बेडरूमचं कलर कॉम्बिनेशन कसं असेल किंवा कुठे काय असेल ते सगळं आम्ही दोघींनी मिळून केलेलं. सो येस, ह्या मेमरीजसुद्धा आहे. बट या गोड मेमरी घेऊन आम्ही त्या घरात शिफ्ट होतो आहे. आणि माझा मे बी नेक्स्ट व्लॉग तुम्हाला माझं रूम टूर माझी दाखवेन आणि नंतर मग होम टूर दाखवेन. मेन व्हिडिओवर येऊया ज्या बाबतीत ही व्हिडिओ आहे. सो ही व्हिडिओ आहे गोल्ड ज्वेलरी मेशो हॉल. सो त्या दिवशी मी अशीच पार्टीला झालेली एका, आणि तेव्हा मला ना गोल्ड इयरिंग्स माझ्याकडे होते. पण त्यानंतर मला सुचलं की माझ्याकडे गोल्डमध्ये जे आहे म्हणजे कडा म्हणा, ठीक आहे, त्यानंतर गळ्यात म्हणा, तर माझ्याकडे गोल्ड काय नाही. माझ्याकडे सिल्वर कलेक्शन खूप जास्त आहे. गाईज सॉरी, बट मे बी माझा आवाज घुमत असेल बिकॉज आता खूप कमी वस्तू राहिल्या त्या बेडरूममध्ये, त्यामुळे थोडंसं इको होत असेल. बट प्लीज बॅर विथ मी. ओके, सो आता जास्त न बोलता आपण मेशो ज्वेलरी हॉलला स्टार्ट करूया. सो लेट्स गो. सो फर्स्ट आपण ओपन करून बघूया. गाईज, मी तुम्हाला हे ओपन केल्यावर जेव्हा दाखवेन तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर याची प्राईस, याचं नेम, हे सगळं
तुम्हाला मी स्क्रीनशॉट देत असेल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या ज्या लिंक्स देणारच आहे. सो तुम्ही नक्की जाऊन परचेस करू शकता. सो गाईज, फर्स्ट आहे ते म्हणजे हे इयरिंग्स. सी, मी तुम्हाला ओपन करूनच दाखवते बिकॉज आता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. आम्हाला आता शिफ्टिंग ऑलमोस्ट आम्ही सगळे बॅग्स भरून ठेवलं तर फक्त करायचं आहे शिफ्ट. सो त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये वाचून वगैरे नाही दाखवते. जस्ट तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचंच असेल इथे इथे कुठेही. सो हे आहेत इयरिंग्स, तुम्ही बघू शकता. सो हे आहेत इयरिंग्स आणि हे कितीला मिळालेत तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असेल. बट याची क्वालिटी तुम्हाला सांगायची झाली तर खरंच खूप छान आहे. बट ह्याचा एक लॉक सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे गाईज. ओके, सो काही असे हे इयरिंग्स आहेत. वाव, नाईस. सो हे तुम्ही डेली यूजसुद्धा करू शकता जीन्सवर वगैरे. वाव, फॉर्मलवर सुद्धा जाईल किंवा ऑफिसवर तुम्ही शर्ट घातला आहे सो त्यावर सुद्धा हे इयरिंग्स जातील असे आहेत. सो ये मला तरी खूप आवडले. सो तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. सो या इयरिंग्सला मी 4 out of 5 देईन. सो गाईज, नेक्स्ट इज काय मला पण नाही आठवत, मी खूप दिवस आहे. ओ नाईस, कडा आहे, तुम्ही बघू शकता. सी, तुम्ही कितीही कसंही ॲडजस्ट करू शकता. इथे असं प्रेस करू शकता सो तो टाईट किंवा लूज होईल. सो ॲडजस्टेबल कडा आहे. आणि सी, तुम्ही असा वन पीसवर सुद्धा हा जस्ट कडा वेअर केला आणि गोल्ड कानातले वगैरे खूप सुंदर वाटेल. सो याची सुद्धा प्राईस मी इथे तुम्हाला दाखवतच असेल. सो मला तरी खूप आवडलं आहे. तुम्ही काही नाही घातलं आहे, जस्ट एका हातामध्ये वॉच आणि एका हातामध्ये हा कडा. सुंदर वाटेल, मिनिमल पण खूप मस्त. त्याला मी 5 out of 5 देईल बिकॉज खरंच खूप सुंदर आहे. आणि याचे तुम्ही टेक्स्चर बघू शकता, सुंदर आणि ॲडजस्टेबल पण आहे. सी, या, लव्हिंग इट. सो नेक्स्ट इज ऑफ नाईस. हे 3 इयरिंग्स आहेत आणि मी तुम्हाला एक एक करून वेअर करून दाखवते. खूप सुंदर ज्वेलरी वाटते गाईजी. जेव्हा तुम्ही असं वन पीसवर वगैरे अशी गोल्ड ज्वेलरी करताना पूर्ण खूप सुंदर वाटेल. सो सी, वाव. आणि तुम्ही विचार करा, यावर हा कडा आणि जस्ट हे सी, या वन पीस, माझा ॲक्च्युली हा वन पीस आहे. सो या वन पीसवर सुद्धा किती सुंदर वाटते. सी, एक गोल्ड कडा, त्यानंतर गोल्ड इयरिंग्स. रेडी टू गो. यामध्ये सेकंड वन इज सी, मध्ये अशा बांगड्या टाईप आहेत, तुम्हाला दिसतं. वा, नाईस. सी गाईज, हे असे काही इयरिंग्स आहेत. अँड थर्ड वन इज वेअर करून दाखवते. वाव, नाईस. वाव. ह्याची पण प्राईस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतच असेल. सो तिन्ही इयरिंग्स खूप सुंदर आहेत. सो नेक्स्ट इज गाईज, ही व्हिडिओ करताना थोडंसं मला ना थोडंसं इमोशनल फीलसुद्धा होत आहे बिकॉज यू नो ही या घरातली लास्ट व्हिडिओ आहे. ओ नाईस. आता हा कडा काढायची वेळ आली आणि दुसरा कडा घालण्याची वेळ आली. सो सी, या 3 अशा बँगल्स आहेत, अजून 3 आहेत. सो हा एक असा सेट आहे बँगल्सचा, जस्ट तुम्हाला घालायचा. ओ वाव. ठीक आहे. ओके, माझी साईज वगैरे काय आहे ते मी स्क्रीनवर तुम्हाला देत असेल. सो हे अशा काही बांगड्या ज्या तुम्ही ट्रॅडिशनलवर सुद्धा वेअर करू शकता आणि वेस्टर्नवर जसं वन पीस वगैरे. बट येस, आणि याचा आवाज खूप जास्त छान आहे.
सो येस, याचा रेट पण खूप अफोर्डेबल आहे एवढं मला आठवत आहे. बट मी तुम्हाला सांगते की याला तर मी 5 आउट ऑफ 5 देणार बिकॉज हे खरंच खूप छान वाटतं. नेक्स्ट अगेन इयरिंग्स आहेत. सो हे आहेत सिम्पल बटनवाले इयरिंग्स, बट मला हे हवे होतं बिकॉज यू नो ऑफिसमध्ये पटकन यूज करायला खूप छान इयरिंग्स आहेत हे. आणि माझ्याकडे नव्हते ना, म्हणून आता मला गोल्डवालं इयरिंग्सचं कलेक्शन करायचं. माझ्याकडे सिल्वर ज्वेलरीचं कलेक्शन खूप आहे. सी तुम्हाला वेअर करून दाखवते पूर्ण बिकॉज यू नो लुक तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे प्रत्येक इयरिंग्सचा. सी गाईज, हे सिम्पल एवढे आहेत बट ना खूप मस्त वाटतात. सी वा नाईस. ह्याला सुद्धा मी 5 आउट ऑफ 5 देणार आहे बिकॉज काहीच असं कमी काढण्यात काही अर्थ नाही आहे बिकॉज हे दिसते सुंदर तर आहेच. सो ये गाईज, आता आपण बघूया माझं नेक्स्ट कुरिअर. ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू गाईज, मला आठवतच नाही मी काय काय मागवलं. ओके, हे आहे एक नेकलेस, बट हे 2 आलेत गाईज. ओके, तुम्ही हे असं पण घालू शकता किंवा पूर्ण असं गळ्यालगत सुद्धा घालू शकता. या वन पीसला किती छान लुक आलाय. अशी उठून मी पार्टीला सुद्धा जाऊ शकते, एवढं छान वाटतं हा नेकलेस. किंवा तुम्ही ॲडजस्टेबल, हे ॲडजस्टेबल आहे त्यामुळे तुम्ही किती खाली तुम्हाला हवं आहे असं हवं आहे तर असं घालू शकता किंवा पूर्ण गळ्यालगत सुद्धा घालू शकता. गाईज याची क्वालिटी बोलू तर खूप सुंदर आहे. 10 on 10 गाईज. नाईस गाईज, मेशोनी मला इम्प्रेस केलं आहे. आय एम लविंग इट. गाईज आता मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट वन, जे आहे अजून एक नेक पीस, बट मला जास्त नाही आवडलं. हे रोज गोल्ड कलरमध्ये आहे. सी हे असं एक नेक पीस आहे. सी हे असं काही नेक पीस आहे, बट डोंट नो मला एवढं नाही आवडलं. मला यापेक्षा ना असं खूप मिनिमल असे नेक पीस असतात ना, खूप जास्तच असं पातळ, जसं माझं ब्रेसलेट आहे तसं हवं होतं. बट हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही मला माहिती आहे, मग थोडंसं जाड आहे किंवा मला असं वाटतं. बट आत्ता वन पीसवर मी वेअर करून बघते तर चांगलं वाटतं आहे. सो येस, हा एक असा खूप असा डेलिकेट असा एक नेकलेस मी ऑर्डर केला. अँड आता मी तुम्हाला लास्ट वन दाखवते जे मी ऑर्डर केलं आहे. हे काय आहे तुम्ही बघा गाईज. गोल्डमध्येच मिनी पर्स ऑर्डर केली आहे मी, आणि हे थोडंसं तुम्हाला कॉस्टली वाटेल, बट गाईज आय एम लविंग इट. यामध्ये फक्त तुमचं ही एवढीशीच आहे, म्हणजे सी माझ्या एवढ्या हाता एवढीच ही आहे पर्स. ठीक आहे, खूप मिनी पर्स आहे. मी हे असं काही बोलत नाही की तुम्ही घ्याच वगैरे, बिकॉज हे आपले चोचले असतात म्हणून मी घेतले. खूप सुंदर वाटते. बट तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये तुमचं काय काय मागू शकते. लिपस्टिक, छोटंसं कन्सिलर तुमचं राहू शकतं, छोटंसं पफ दिसतंय तुम्हाला. सो या अजून 2-3 छोट्या मिनी गोष्टी राहू शकतात, किंवा तुम्हाला असं हे लिपस्टिक टिंट वगैरे ठेवायचं तर राहू शकतं. सो येस, तरी पण माझ्या बघा 4 गोष्टी राहिलेल्या आहेत. एक लिप टिंट, त्यानंतर लिपस्टिक, कन्सिलर आणि पफ. सो मेकअपसाठी ही पर्स आहे, असंच मिनी पर्स, जस्ट शायनिंग मारण्यासाठी असं बोलता येईल, बिकॉज यामध्ये मोबाईल तर नाही राहू शकत. बट तुमचे लिपस्टिक, लायनर, टिश्यू पेपर, रुमाल, छोटंसं एक कन्सिलर, काही लिप टिंट वगैरे सगळी मिनी गोष्टी तुमच्या यामध्ये बसू शकतात. मी हे तुम्हाला बोलणार नाही की परचेस करा, बिकॉज मी शिव्या खाऊन झालेली आहे. खूप शिव्या खाल्ल्यात मी या पर्सला घेऊन, बिकॉज खरंच खूप छोटी आहे आणि ही काहीतरी 500 रुपयाला आहे. सो मम्मीला जेव्हा या पर्सची प्राईस कळाली तेव्हा मम्मीने मला खूप जास्त शिव्या दिलेल्या आहेत. त्यामुळे मी म्हणेल की तुम्ही घेऊ नका. मी घेतले, मी शिव्या खाल्ल्यात आणि आता त्याचे रिटर्न डेजसुद्धा गेलेले आहेत. ही रिटर्न होणार नाही बिकॉज हे फक्त 7 डेजच्या रिप्लेसमेंटमध्ये होतं आणि ही नाही गेली रिटर्न.
सो ही आता मी अशीच ठेवून घेणार आणि ऑफकोर्स मी वापरणार आहे. बट येस, आय एम लव्हिंग इट. येस गाईज, तुम्हाला कसं वाटलं हा हॉल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे, सो नक्की तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकता. सो येस, ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, माझ्या नेक्स्ट न्यू घरामध्ये भेटूया. येस, तोपर्यंत बाय बाय.